अण्णा आज या ठिकाणी बैठक झाली, त्यामध्ये कसे निर्णय घेतले आणि काय पुढची रणनीती आहे ते? धनगर समाजाचा आरक्षणाचा जो तिढा जो आहे तो अनेक वर्ष सुटणं झालं आहे. अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे झाले, अनेक उपोषणं झालेली आहेत आणि सरकारकडून सुद्धा फसव्या घोषणासुद्धा झालेल्या आहेत की आपल्याला सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की बारामतीला महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री ज्यावेळी आले त्यावेळी उपोषण सोडवताना त्यांनी शब्द दिला की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, आमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. आणि त्यामुळे ह्या भोळ्या बाबड्या धनगर समाजाने फटाफटा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेमध्ये बसवलं. पण सत्तेमध्ये आल्यानंतर मात्र या समाजाच्या बोकांडी ही समिती, ती कमिटी, अमकं तमकं काय समजलं का, हे सगळं हे करून कुठल्या कसं करून हे कसं लांबेल याचंच धोरण जे आहे ते राबवलं गेलं. त्यामुळं हा समाज जो आहे तो पुन्हा एकदा या सरकारच्या विरुद्ध पुन्हा चवताळून उठलेला आहे, संताप व्यक्त करत आहे की कुठल्याही परिस्थितीत पुन्हा एक मोठं आंदोलन जे आहे हे आंदोलन उभा करून या सरकारच्या दाखीनं आणलं पाहिजे, या भूमिकेत हा समाज आलेला आहे. आणि त्यातून आता बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे की आता एक मोठं आंदोलन जे आहे या राज्यामध्ये उभा करायचं आहे आणि ते राज्यव्यापी असलं पाहिजे, सामूहिक असलं पाहिजे. सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना या आंदोलनामध्ये समाविष्ट करून असं एक आंदोलन उभा करूया की ज्याचा फटका जो आहे तो सरकारला असा बसला पाहिजे की सरकारचं कंबरडं मोडलं पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण त्याला देण्यास भाग पाडलं पाहिजे. असं आंदोलन करण्यासाठी आता 2 बैठका झाल्या. यापूर्वी शिर्डीला झाली, पुण्यामध्ये झालेली आहे आणि त्यानंतर आता तिसरी बैठक आज या ठिकाणी झाली आहे. आजच्या बैठकीत सुद्धा खूप चांगलं आज या ठिकाणी मला या बैठकीसाठी बोलवलं होतं. अरुणकुमार पाटील आमचे नेते ज्येष्ठ नेते त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं. आमची बरेच गर्दी असतील, बाकी सगळे आमचे रोडगे आहेत, सगळे इथले सगळे जुने जाणते सगळे नेते मंडळी आहेत या ठिकाणी आणि सर्वसमावेशक चर्चा होऊन हे आंदोलन पुढे हे करायचं असेल तर या राज्याची कोर कमिटी त्या ठिकाणी नेमली गेली पाहिजे. अशा प्रकारचं एक मत जे आहे त्याच्या बैठकी झाल्या. त्या कमिटीच्या माध्यमातून जे आंदोलक असतील, जे आमचे समजा बोराडे असतील किंवा बिरगळ असतील किंवा आणि कोणी असतील ज्याला कोणाला उपोषण करायचं आहे त्यांनी हा एक सर्वसमावेशक निर्णय करून जो आहे ना तो पुढे गेला पाहिजे असं एकमत जे आहे आजच्या बैठकीत झालेलं आहे. विभागीय बैठका होणार आहेत. बाकी सगळं जिल्ह्यातून सगळे समन्वयक जे आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये समन्वयक त्या ठिकाणी नेमले जातील आणि त्या समन्वयकाच्या माध्यमातून गावागावामध्ये जो आहे प्रत्येक गावातला धनगर समाज जो आहे तो आंदोलनाशी कसा या ठिकाणी जोडला जाईल याची सुद्धा रणनीती जी आहे ती सुद्धा रणनीती आखली जाईल. आणि अशा प्रकारे एक मोठ्या आंदोलनाची तयारी जी आहे त्याची तयारीची बैठक जी आहेत आज या मराठवाड्याच्या या रणभूमीतून झालेली आहे. ही रणभूमी आहे, ही क्रांतीभूमी आहे. सगळी आंदोलनं जी आहे मराठा समाज आरक्षण सुद्धा इथंच मराठवाड्यातच हे झालं आणि त्यामुळे म्हणून ही बैठक आज या ठिकाणी गेली होती आणि एक चांगला निर्णय जो आहे सर्वांनी एकमताने घेतलेला आहे. आणि माझ्या मते लवकरच एक मोठं आंदोलन जे आहे या राज्यामध्ये उभं राहील आणि या सरकारच्या नाकावर टिचून जे आहे हे आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे. एकवट. पण अण्णा या बैठकी झाल्यात पण समिती गठीत झाली का नाही? समिती गठीत करण्याचा निर्णय झाला पण आता ही समिती गठीत करण्यासाठी सर्व नेते मंडळी या ठिकाणी बसतील, कार्यकर्ते बसतील, आंदोलक बसतील आणि एकत्रित बसून जे आहे ही समिती जी आहे कारण माझा अभ्यास असेल किंवा नसेल ज्याला ह्या चळवळीशी ज्याला जो वेळ देऊ शकेल, ज्याच्याकडं भावना आहे, ज्याच्याकडे तन मन धन अर्पण करायची ज्याची क्षमता आहे अशांना त्या कमिटीमध्ये घेतलं पाहिजे आणि म्हणून ही कमिटी थोड्या दिवसात जाहीर केली जाईल. अध्यक्ष, दोन गट पडलेत का यामध्ये अशी चर्चा चालू आहे? अजिबात नाही. धनगर समाजाच्या लढाईमध्ये कधीही 2 गट राहणार नाही. मतभेद हे राहू शकतात परंतु ज्येष्ठ नेते प्रकाश अण्णा शेंडगे ज्यावेळेस इथं येतात ते सर्वांच्या मताला सर्वांना एकत्र करण्याचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळं सर्वांना समाविष्ट करून आम्ही सर्व कार्यकर्ते सर्वांना समाविष्ट करण्याची उलट आम्ही नेत्यावरती दबाव करतो का आपण सर्वांनी एकत्र येऊनच लढाई लढावं म्हणून यासाठी आमच्या कार्यकर्त्याची भूमिका आहे. ताई काय सांगाल आज समिती स्थापन होणार होती पण नुसत्या चर्चावर चर्चा चाललेत, काय सांगाल याबद्दल? हो बरोबर आहे पण चर्चा करूनच समिती स्थापन करावं लागणार आहे. सर्वांचे त्या समिती स्थापन करताना सर्व ज्येष्ठ नेत्यांचे, सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व धनगर कन्यांचे विचार त्यांना सर्वांना घ्यावं लागणार आहेत आणि सर्वांचे विचार घेऊन आणि जो धनगर बांधव
ह्या लढ्यासाठी वेळ देऊ शकेन. कारण तुम्हाला माहिती, समिती स्थापन केल्याच्या नंतर निवेदनं देणं, मंत्र्यांकडे जाणं, सर्वांच्या भेटी घेणं, हे सर्व विषय त्याच्यामध्ये येतात. मग असेच लोक त्या समितीमध्ये घ्यावं लागतील जे मंत्र्यापर्यंत जाऊ शकतील, त्यांचे आमचे निर्णय तिथपर्यंत देऊ शकतील. अभ्यास आहे पुन्हा, आणि अभ्यासकच लोक ह्याच्यात घ्यावं लागणार आहेत, ज्यांना पूर्ण धनगर आरक्षणाचा, ST आरक्षणाचा अभ्यास आहे, किंवा आम्हाला जे जे पाहिजे ते लागू करण्यासाठी आम्हाला सर्व आशे बांधव निवडायचे आहेत. आणि आशे बांधव निवडून, लेडीज पण राहतील त्याच्यात, आणि असे सर्व समाज बांधव निवडून आम्ही ती समिती गठीत करणार आहोत. आणि तुमच्या माध्यमातून मी एक शासनाला म्हणजे एक सांगू इच्छिते की क्या हुआ तेरा वादा ओ कसम ओ तेरा इरादा. देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला धनगर समाजाला सांगितलं होतं की मला निवडून द्या, माझ्या सरकारला निवडून द्या, भाजप सरकारला निवडून द्या, पहिल्याच कॅबिनेटला मी धनगरांना आरक्षण देईन. पण धनगरांना आरक्षण तर दिलंच नाही. धनगराच्या तोंडाला पानं पुसले आणि वरून असं सांगितलं की त्यांचं घोंगडं पाण्यातच भिजू द्या, वरून आणि एक त्यांच्यावर घोंगडी टाका. म्हणून मी भाजप सरकारचा जाहीर निषेध करते. इतके दिवस आमच्या सर्व धनगर समाज बांधवांना ते इतकं त्रासदायक आहे की बघा तुम्ही, जर आम्ही ST आरक्षणमध्ये जर आलोत ना, तर 4 लोकसभा धनगराच्या, आणि कितीतरी आमदार, सरपंच वगैरे धनगराचे लेकरं होतील, धनगरांच्या महिला होतील. पण त्यांना चांगलं माहिती, अख्खे गावाची गावं धनगराची. सर, तुम्हाला विश्वास येणार नाही, काही गावामध्ये दुसरं घर पण तुम्हाला बघायला भेटणार नाही. गावाची गावं, शहरं धनगराची आहेत. उदाहरणार्थ बारामती, जास्तीत जास्त समाज बारामतीमध्ये धनगर समाजाचा आहे. सोलापूर व कोल्हापूर असे बऱ्याचशा ठिकाणी धनगर समाज जास्त आहे. मग अशा ठिकाणी जर आम्हाला ST आरक्षण असतं ना, तर आज तिथले आमदार, खासदार, मंत्री वगैरे धनगर समाजाचे राहिले असते. बघा, धनगर समाजाचे फक्त बोटावर मोजणे 5 का 6 आमदार शोधून भेटतील तुम्हाला. मग आम्हाला तेच म्हणायचं आहे, आमचा जर वाडके असेल तर आमच्या ताटामध्ये काहीतरी येईन ना. म्हणून मी माझ्या समाजाला पण एक विनंती करते की आपण जास्तीत जास्त राजकारणात जायचा प्रयत्न करा. निवडून येतान किंवा नाही येतान, पण इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न करा. आमदारकी, खासदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मी सुद्धा आत्ता तुम्हाला सांगते, नगरपालिकेला उभे राहिले होते. मी दाखवून दिलं, मी महिला असून मी सुरुवात करू शकते. मला आमच्या बीड जिल्ह्यातून सांगितलं गेलं की धनगराला काय म्हणजे नगरपालिकेला जागा सुटली नाही. पण जागा ही धनगराला सुटत नसती, तर जागा ही सध्या आपण OBC मध्ये आहोत. सध्या आमचा सगळा धनगर बांधव OBC मध्ये आहे. आम्ही सध्या OBCच्या सगळ्या सुख सुविधा उचलत आहोत. म्हणून OBCला जागा सुटली होती. धनगर म्हणून मी स्वतः नगरपालिकेला नगरसेवक पदासाठी फॉर्म भरला होता. निवडून नाही आली ही गोष्ट वेगळी, पण मी संघर्ष केला आणि मी दाखवून दिलं की मी लेडीज असून, मी महिला असून मी उभा राहू शकते. तुम्ही पण उभा राहा. आणि त्या गोष्टीचं सर्वांनी माझं कौतुक केलं. पण तरी पण माझा समाज बांधव जर राजकारणात उतरला तर हे आरक्षण आम्हाला लवकरात लवकर भेटेन अशी माझी इच्छा आहे. आणि मी प्रकाश अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या समितीचं नियोजन लवकरात लवकर करणार आहोत. अण्णा, OBC बरोबर धनगर समाज मध्ये दोन्ही OBC एकत्र राहिले धनगरांनी, तर काय फरक पडेल हे याच्यामध्ये? पहा की धनगर समाज आता जे आरक्षण जे आहे ते NTचं नोमॅडिक ट्राईब्स भटक्याहून सवलती ज्या मिळत आहेत, 3.5% आरक्षण धनगर समाजाला जे आहे ते आमच्या वेळी शेंडगे बापूंनी फार मोठा मेळावा सांगलीला घेतला आणि राजीव गांधींना त्या ठिकाणी आणून, त्या ठिकाणी पवारसाहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्यावरती प्रचंड दबाव निर्माण केला आणि काही ना काही पदरात त्या समाजाच्या पदरात त्यांनी पाडून घेतलेलं आहे. पण आज काय झालेलं आहे, आज आता ही जिल्हा परिषद झाली, हे तुम्ही बघितलं तर या धनगर समाजाचं आरक्षण जे आहे, राजकीय आरक्षण, ते कुणब्यांचे बोगस दाखले देऊन त्यांनी सगळं फस्त करून टाकलेलं आहे. कारण ह्या जिल्हा परिषद कोण लढतंय, जो मेजर कमिटी तो लढतो ना. मग तो माळी असेल, धनगर असेल, वंजारी असेल, काही ठिकाणी बंजारा असेल. पण त्या ठिकाणी बोगस कुणब्यांचे दाखले घ्यायचे आणि त्यांचं आरक्षण फस्त करायचं आणि एक कार्यकर्त्याचं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, त्याला राजकीय नेता होऊ द्यायचं नाही. हे जे षडयंत्र जे आहेत, हे षडयंत्र आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे आमचं OBCतलं आरक्षण आहे, ते सुद्धा आम्हाला टिकवणं आमचं आद्य कर्तव्य आहे. धनगर की धनगर हा एक चर्चेत खूप मोठा मुद्दा आलेला आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? हे पहा, हा विनाकारण हा वाद जो आहे तो हा वाद निर्माण केला आम्हाला आरक्षण न द्यायचं म्हणून. जर महाराष्ट्र शासनानं जर भूमिका घेतली की महाराष्ट्रातले धनगर हेच धनगर आहेत, हेच आदिवासी आहेत आणि सगळ्या निकष सगळ्या पूर्ण करतायत आदिवासी, त्यांना सर्टिफिकेट हरकत नाही. पण ते निर्णय घेत नाही ना, ते निर्णय आम्हाला सर्टिफिकेट मिळेल.
मग आम्ही बघू ना कोण कोर्टात जाते आमच्या विरोधात, पण शासनाची भूमिका तर आमच्या बाजूने पाहिजे ना. पण शासन आमच्या बाजूने भूमिका घ्यायला तयार नाही आहे. हिथं आमचं घोडं पेंट झालेलं आहे. म्हणून शासनाला शेवटी नमवूनच हे आरक्षण जे आहे ते आम्हाला घ्यावं लागेल. आणि त्यासाठी एक प्रखर आणि प्रचंड मोठा लढा जो आहे या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला उभा करावाच लागेल. काय सांगाल सर की आता धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतीत खूप मोठा लढा होणार आहे. आजचा विषय एवढाच होता की आमच्या समाजात जे उपोषण करते उपोषणाला बसतात, ताकदीनं ते उपोषण करत असतात, परंतु ते उपोषण करत असताना त्यांच्या पाठीमागं आमची एखादी समिती असावी आणि ती समिती नॉलेजेबल असेल. कारण उपोषण करता हा कुठेही एखाद्या मुख्यमंत्री किंवा कुठल्या मिटिंगला जाऊन बोलणं किंवा ते नॉलेज असेलच असं नाही. आम्हाला याच्या पुढच्या काळामध्ये त्या उपोषण करत्याच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात ताकद उभी करावी लागणार आहे. फार मोठ्या प्रमाणात आमची संख्या दाखवावी लागणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मग पुढे जर काही पुढे कुठल्या मिटिंग असतील, शासकीय पातळीवर काही चर्चा असतील, त्या करता याव्यात. आणि त्यासाठी आमच्याकडनं ही अशी एक समिती गठीत करावी, तयार करावी असा एक विषय आलेला आहे आणि त्याच्यावर आज खऱ्या अर्थाने ती चर्चा झालेली आहे. काय सांगाल हे सभा चर्चा किती दिवस असं चालणार आणि कधी धनगर समाज एकत्र होणार? धनगर समाज आता जागा झालेला आहे. धनगर समाजाला दिशा मिळाली आहे. ST आरक्षणासाठी धनगर समाज पेटलेला आहे आणि महाराष्ट्रातनं लवकरच राज्यव्यापी आंदोलन उभं राहील. आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे असतील, आदरणीय आपले सर्व आंदोलक असतील, सर्वजण एकत्र करून एक राज्यव्यापी समिती करून ह्या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप देऊन महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची 5 लाख 10 लाख लोक एका ठिकाणी कशी येतील या दृष्टीने पुढचा निर्णय घेतला जाईल. आणि समस्त धनगर समाज आता हे आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. फडणवीस सरकारला आता जर आरक्षण दिलं नाही तर सत्तेतून घालवल्याशिवाय धनगर समाज आता स्वस्थ बसणार नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो.